नमस्कार, मी वंदनाच प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी। कोल्ड कॉफी ही सगळ्यांना आवडते, माझ्या मुलाला तर खूप आवडते। तर त्याची खूप दिवसांची इच्छा होती की कोल्ड कॉफी बनव, म्हणत होता मम्मी बनव, तर मी आज बनवत आहे। तर कोल्ड कॉफी बनवण्यासाठी आज आपण कोल्ड कॉफी जी आहे ही अतिशय वेगळ्या पद्धतीने बघतोय बनवायची कशी ती। आपण कोल्ड कॉफी जी आहे अशी बनवू आज की ज्यांना आवडत नाही कोल्ड कॉफी प्यायला ते सुद्धा आजपासून प्यायला लागतील। तर कोल्ड कॉफी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे साधारण अर्धा लिटर दुधाचा बर्फ केलेलं दूध। नंतर हे हर्षेज चॉकलेट सिरप आहे। हर्षेजचं चॉकलेट सिरप आहे, दुसरं तुम्ही कोणतंही वापरलं तरीही चालेल। नंतर 2 चॉकलेट क्यूब, साधा आपलं डार्क चॉकलेट वापरलं तरीही चालेल। अर्धी वाटी पाणी, साधारण 8 टीस्पून साखर आणि 2 टीस्पून कॉफी पावडर। कॉफी पावडर ही कोणत्याही ब्रँडची घेतली तरीही चालेल। सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये आधी 1 टीस्पून कॉफी पावडर टाकणार आहोत आणि साधारण 2 चमचे साखर टाकणार आहोत। तर हे आपण जे बनवत आहोत ते कॉफीवर जो फेस असतो ना तो खूप लोकांना आवडतो, तर त्यासाठी आपण टाकत आहोत। थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, अर्धी वाटी पाणी घेतलं होतं आपण, तर ते अर्ध पाणी यात टाकायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण जोपर्यंत याला असं पूर्ण फेस येत नाही आणि हलकं होत नाही तोपर्यंत फेटत राहायचं आहे आपल्याला। असं कंटिन्युअसली फेटत राहिलं ना तर असा फेस येतो वरती। साधारण 10 मिनिटं लागतात एवढा फेस बनायला आणि अजूनही मिश्रण अजून आपलं फ्लफी होणार आहे। ज्यांना फेस कोल्ड कॉफीवर आवडत नसेल त्यांनी ही स्टेप स्किप केली तरी चालेल। अशा पद्धतीने पूर्ण असं हे मिश्रण जे आहे असं दाटसर होतं आणि पूर्ण फ्लफी होतं। काही लोक जे आहे ते हे मिक्सरमध्ये करतात, पण मिक्सरमध्ये केल्यावर असं प्रॉपर असा फेस नाही येत आणि कॉफीची जो फ्लेवर आहे तो पूर्ण कोल्ड कॉफीमध्ये उतरत नाही, म्हणून आपण अशाच पद्धतीने करणार। थोडा वेळ लागला तरी चालेल, साधारण 15 मिनिटं लागतात हे व्हायला। आता हे झाल्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत। आता हा बर्फ हा जो आहे दुधाचा जो बर्फ आहे ना थोडासा मेल्ट झाला आहे, तर आपण काय करायचं त्याचे 4 हे करायचे, कट्स करायचे, ते 4 पार्ट्स करायचे किंवा थोडे जास्त केले तरी जातील पार्ट्स। आणि हे जे आहे हे सगळं एका मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हे सर्व हा दुधाचा बर्फ आहे सर्व तो मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। आता या बाउलमध्ये आपल्याला 1 टीस्पून कॉफी आणि 6 टीस्पून साखर टाकणार आहोत आपण। आणि जे मगाशी आपण अर्ध्या वाटीतलं अर्ध पाणी जे आपण कॉफीच्या फेसच्या मिश्रण टाकलं होतं ते अर्ध पाणी ते आता यात ओतून द्यायचं आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे काय फार मिक्स नाही करत बसायचं, फक्त जस्ट हलवून घ्यायचं आहे। आणि आता आपण एका वेळेस पूर्ण बनवतोय, तर डिरेक्टली हे जे सगळं मिश्रण जे आहे ते मस्तपैकी यात टाकून द्यायचं सर्व मिक्सर। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे जे दुधाचा बर्फ आणि कॉफी साखर जे आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते एका भांड्यात ओतून घ्यायचं। 1 ग्लास असेल तर काही नाही, पण आपलं जास्त आहे म्हणून आपण मोठ्या भांड्यात ओतून घेतोय का। आता यानंतर आपण ग्लासला जे आहे ते चॉकलेट सिरप लावून घेणार आहोत। हे चॉकलेट सिरप जे आहे असा ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आपल्याला चारही बाजूने। आता हे चॉकलेट सिरप जे आहे ते आपल्या स्पूनच्या साहाय्याने थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे, जास्त नाही, थोडं थोडं। चॉकलेट सिरप जास्त आवडत असेल तर जास्त टाकलं तरी चालेल, खूप छान लागते कॉफी। आता आपण हे जे बनवलेलं कॉफीचा फेस आहे तर तो साधारण 1 चमचा टाकायचा आहे। ज्याला जास्त आवडत असेल त्याने जास्त टाकला तरीही चालेल। आता आपण एका ग्लासमध्ये पैजाच्या साहाय्याने जे मिश्रण आपण मिक्सरला बारीक केलं होतं ते ओतून घेणार आहोत। ओतलेला डायरेक्ट ओतलं तरी चालेल। बघा, तुम्ही बघू शकता बरोबर 4 माणसांच्या ग्लाससाठी
अर्धा लिटर दुधामध्ये प्रॉपर होऊन जातं. आता आपण यावर चॉकलेट जे आहे ते ग्रेट करून टाकणार आहोत. काही लोकांना यावर कॉफी आवडते टाकलेली, तर त्यांनी कॉफी टाकली तरी चालेल, पण मला चॉकलेट आवडतं आणि माझ्या मुलांनाही चॉकलेट आवडतं, म्हणून मग चॉकलेट टाकते. याऐवजी तुम्ही डार्क चॉकलेट वापरलं तरीही चालेल. फक्त एकच क्यूब लागला आपल्याला, 4 लागले पण नाही. पण ज्यांना जास्त आवडत असेल त्यांनी जास्त ग्रेट करून टाकायचं चॉकलेट. अशा पद्धतीने आपली कोल्ड कॉफी जी बनवून तयार झाली आहे, ही अतिशय भन्नाट होते चवीला. आणि तुम्ही नक्की बनवून बघा, तुमच्या घरात सगळ्यांना नक्की आवडेल. आणि ही जर रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.